पैलवान खाली बसा. पृथ्वीराज पाटील विरुद्ध भारत मध्ये चालू कुस्तीनंतर महेंद्र गायकवाड आणि प्रकाश बनकर आखाड्यात या. माऊली कोकाटे दादा शेळके आखाड्यात या. रायबा दादा गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपये बक्षीस. यानंतरची कुस्ती पैलवान प्रकाश कुस्तीला सुरुवात झालेली, न थांबता कुस्ती होणार असा होलाय आणि सलामीला आक्रमक झालेला आहे. पृथ्वीराज आणि पंच सन्मान देत आहेत. दोन्ही पैलवान अतिशय विनयशील आहेत, नम्र आहेत. भारत मध्ये हा पैलवान बारामती तालुक्यातला नीरा वाघचा पैलवान आहे. वाघाच्या काळजाचा पैलवान म्हणून परिचित असणारा भारत आणि तो पृथ्वीराज मगाशी संगेश्वर जायगोडे सरांनी सांगितलं सेना दलाचा पैलवान आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देवठाणे नावाचं गाव आणि गतिमान कुस्ती चालू झाली. न थांबता कुस्ती होणार असा होलाय. थांबणे त्यांच्या रक्तात नाही. शबास भारत, शबास पृथ्वीराज. हो हो आणि अरे बापरे, हो हो तयार सकार कार 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 फिरायला लागला. अशा कुस्त्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं आवडत असतात. गेल्यानंतर कुस्ती कोणाला आवडत नाही आणि कोणाला बघायला वेळ पण नाही. शबास हागे मात्र अतिशय चांगलं काम आहे हलगेवाल्यांचं. हलगीनेच खऱ्या अर्थानं जोश आणि जल्लोष निर्माण होतो कुस्तीला. हे रणवाद्य, रणात वाजणार वाद्य, रणवाद्य. सुप्रभात ग्रुप अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचे बक्षीस आहे. गोविंद तात्या पवार पंचायत झोपलेलं मैदान जागा झालं का? हो, एक किस्सा सांगतो सागरला. मी पाहिलेली कुस्ती 1998 साली पैलवान गोविंद पवार आणि युवराज रुपनवर अशी त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये फायनलला कुस्ती आली होती. त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते कुस्ती लावली होती. 1.25 तास कुस्ती झाली. 80-85 किलो वजन होतं गोविंद तात्या पवार यांचं. 110 ते 115 किलो वजन होतं युवराज रुपनवर पैलवानांचं. एक आग आणि एक वाघ अशी कुस्ती लागली होती. विलासरावजी देशमुख साहेब कुस्ती लावली अकलूजला आणि मुंबईला पोहोचले. तिथून वायरलेस केला विजय मोहिते पाटील दादांना. त्रिमूर्तीचा मानकरी कोण होणार? लातूर जिल्ह्याला त्रिमूर्तीचा मान जाणार का सोलापूर जिल्ह्यात राहणार अशी प्रतिष्ठेची कुस्ती होती. 1.25 तासाची कुस्ती बरोबरीत सोडवली. दिवस निघून जातात, आठवणी मनात राहतात. 1.25 तास कुस्ती झाली. एकही मिनिट न थांबता कुस्ती झाली. असा दैनिप्रेमान इतिहास या कुस्तीचा. आज पंच म्हणून तात्या अमित विक्रम गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांना 200 रुपयाचे बक्षीस आणि हलगीवाल्यांसाठी 200 रुपयाचे बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद. पुन्हा कुस्तीला समोरासमोर सुरुवात झाली. भारत मधले विरुद्ध पृथ्वीराज पाटील. जबरदस्त कुस्ती. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हा श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. आतापर्यंत घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव, पण आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर काळाची गरज आहे. पृथ्वीराजने कब्जा घेतलेला आहे. पत्रकार मनोज गायकवाड यांच्यातर्फे हलगी वादकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद पत्रकार साहेब. दबलेल्याचा आवाज उंचवणारी पत्रकार. नाना थोडं फिरत राहा. नाना सागर दादा शबास. पृथ्वीराजचा कब्जा घेतलेला आहे. कुस्ती आटी तटीची कुस्ती चालू आहे. पुढचे पैलवान महेंद्र गायकवाड पैलवान आत या. प्रकाश बनकर पैलवान आत या. खऱ्या अर्थानं जिथं कुस्ती मैदान, जिथं रामकथा, तिथं बजरंगबली हजर असतात. एक वेळ हात वरती करून सर्वांनी मोठ्याने जयघोष करायचा आहे. हात वरती करा. बोल बजरंगबली की, बोल
कुस्तीमय झालं मोठवा गाव. अनेक वर्षांची परंपरा जपणार श्री क्षेत्रपाल काल भैरवनाथ महाराज या क्षेत्रपाल काल भैरवनाथ महाराजांच्या या पावन भूमीत आज मल्लयुद्ध झळकतंय. पुरुषात आणि मर्दुंकी जपणारा आणि जोपासणारा हा कुस्ती खेळ. याच माध्यमातून येणारी तरुण पिढी सशक्त राहत असते, निरोगी होत असते, निर्व्यसनी होत असते. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच दोन गोष्टींच्या आधी गेलेला आहे. आज संपत्ती महत्वाची राहिलेली नाही, संतती महत्वाची आहे, ही वस्तुस्थिती आहे. आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे. माझी सांगितलं तालमीत गेलं तर कोण किती मोठा आणि पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज पाटील रोडावरती महेश